सुनेत्रा पवार यांनी विधान भवनामध्ये अजित पवारांच्या प्रतिमेला वंदन केलं। उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यापूर्वी त्यांनी वंदन केलं। तर देवगिरी बंगल्यावरही सुनेत्रा पवार यांनी अजित पवारांच्या स्मृतींना आदरांजली वाहिली आणि लोकभवनामध्ये शपथविधीच्या आधी अजित पवारांच्या स्मृतींना वंदन केलंय। तर मंत्रिपद आणि पक्ष सुनेत्रा पवार नीट सांभाळतील, माणिकराव कोकाटे यांनी हा विश्वास व्यक्त केलाय। दादाच्या जागेवरती महिलेने शपथ घ्यावी म्हणजे तो एक प्रकारचा म्हणजे चांगला संदेश आहे। परंतु दादा नसताना त्यांनी त्यांच्या वहिनीने शपथ घ्यावी हे तसं काय फारसं कॉम्बिनेशन योग्य नाही। परंतु अशा परिस्थितीमध्ये महिला प्रतिनिधी म्हणून त्यांच्यामध्ये जी क्षमता आहे ती क्षमता निश्चितपणे महाराष्ट्राला बघायला मिळेल। आणि आता आमच्यासमोर पर्यायच नाही, आम्हाला दादा नाही म्हटल्यानंतर आम्हाला दुसरा पर्याय योग्य वाटला नाही। त्यामुळे आम्ही वहिनीचा निर्णय घेतला, एकमताने त्यांना विनंती केली आणि त्यांनी ती मान्य केली। तर सुनेत्रा पवारांच्या शपथविधीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर आलेल्या आहेत, त्या पाहूयात। हे सगळं दुःख जे आहे पचवून त्या पुन्हा एकदा जे आहे पक्षाच्या कामासाठी वेळी उभं राहण्याचं त्यांनी ठरवलं, मोठी गोष्ट आहे। हा कठोर निर्णय होता जो सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वात सर्व पक्षाची इच्छा जी होती ती पूर्ण केल्या गेली। अजितदादा नसण्याचं दुःख आणि हळहळ ही प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात आहे। त्यामुळे पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी घेतलेला हा निर्णय आहे। आता कोण उपस्थित होतं कोण नव्हतं ह्या गोष्टीला मला असं वाटते परत ती गोष्ट वारंवार रिपीट केल्यापेक्षा सध्या तरी वहिनींनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि अजितदादांची कमी अर्थातच ती पूर्ण होणार नाही आहे। अजितदादाच होते, पण अजितदादांची कमी पूर्ण करण्याचा एक तो प्रामाणिक प्रयत्न आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे कोणत्या परिस्थितीमध्ये शपथविधी झालेला आहे। त्याच्यामुळे देशात राज्यात अशा अनेक घटना झाल्या आणि त्या घटना घडून गेल्यानंतर महाराष्ट्राच्या जनतेसाठी जनसेवेसाठी ह्या सगळ्या गोष्टी काही ठिकाणी 24 तासामध्ये सुद्धा शपथविधी झाला। पण हा शपथविधी होत असताना ज्या परिस्थितीमध्ये झाला आहे ह्याची सगळ्यांना जाणीव आपल्याला आहे। त्याच्यामुळे साहजिकच काही प्रश्न आहेत, परिस्थिती तशी आहे। महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून महिला यांना बहुमान मिळालेला आहे। खरं तर आमचे दिवंगत नेते आदरणीय दादांचं दुःखद घटना घडल्यानंतर खऱ्या अर्थाने पक्षाची जी जबाबदारी होती ती जबाबदारी पक्षाच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी, आमदार असतील खासदार असतील सर्व कार्यकर्त्यांनी वहिनीच्या अंगावर सोपवलेली आहे।